नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल प्रभाकर उबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे आर्ट्स, न्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज राजापूर या ठिकाणी मराठी विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास पत्रिका क्रमांक 9 मध्ये सेमिस्टर 5 यात व्यवसायाभिमुख मराठी या अभ्यास पत्रिकेत घटक क्रमांक 1 मध्ये भाषांतर, अनुवाद, रूपांतर, अर्वाचीनीकरण या संकल्पना, त्यांचे स्वरूप आणि भेद या मुद्द्याची चर्चा यापूर्वीच्या क्लिपमध्ये केलेली आहे. आज आपण ललित साहित्याचे भाषांतर आणि ललितेतर साहित्याचे भाषांतर सांस्कृतिक भेदाच्या अनुषंगाने व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपणाला विवेचन करावयाचे आहे. हे विवेचन करीत असताना आज संपूर्ण देशभरात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत संपूर्ण जगाचाच एकमेकांशी सतत संपर्क येत असताना दिसतो. त्यामुळे संपूर्ण जग एका मोठ्या खेड्याप्रमाणे बनलेले आहे. आपणाला मानवी जीवनात दैनंदिन कामकाजात अनेक क्षेत्रामध्ये भाषेच्या माध्यमातून संपर्क साधावा लागतो. त्यामुळे भाषेचा उपयोग व्यवहाराचे आणि संप्रेषणाचे साधन म्हणून केला जातो. ज्या पद्धतीने लहान मूल भाषा शिकत असताना प्रत्येक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतो, मग त्यामध्ये काही शब्द बोबडे बोल असतात, काही शब्दांचे उच्चार वेगळे असतात. तरीही हे सर्व बोलणं त्याची आई समजून घेते. म्हणजेच त्या लहान मुलाची भाषा आईला समजते किंवा समजून घ्यावी लागते, याचाच अर्थ ते एक प्रकारचे भाषांतर असते. बऱ्याचदा अनेक वेळेला समोरची जी व्यक्ती आपल्याशी बोलत असते ते बोलणे आपणाला समजेलच असे नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने आपल्याबरोबर आपल्या भाषेत संवाद साधावा लागतो. कारण प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते. मुक्या बहिऱ्या माणसांची भाषा वेगळी, अंध व्यक्तीची भाषा वेगळी, आणि म्हणून या पद्धतीच्या अनेक प्रकारच्या भाषा समजून घेताना आपणाला भाषांतराची गरज निर्माण होते. एकंदरीत आजच्या जगाच्या व्याप्तीकडे पाहिल्यास, वेगवेगळ्या क्षेत्रांच्याकडे पाहिल्यास आज भाषांतराची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. याची जाणीव आपणाला व्हायला लागते. त्यामुळे या क्षेत्राचे विभाजन आपणाला
मुख्य दोन गटामध्ये करता येते. एक, ललित साहित्याचे भाषांतर आणि दोन, ललितेतर साहित्याचे भाषांतर. सुरुवातीला पहिला जो मुद्दा आहे ललित साहित्याचे भाषांतर, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. साहित्य हे भाषांतराचे एक खूप मोठे क्षेत्र आहे. साहित्य आणि समाज यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध असतो. साहित्य हे समाजाचा आरसा असते असे आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो. परंतु प्रत्येक समाजाची भाषा ही वेगळी असते आणि त्याचे समाज चित्रणही वेगळे असते. या समाज चित्रणांना, या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेतून होणाऱ्या समाज चित्रणांना आपल्या भाषेत आणताना इतर भाषांच्या मधील साहित्याचे आपल्याला भाषांतर करावे लागते. यावेळी आपल्याला जरी आपल्या भाषेचा अभिमान असला तरीही दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत एखाद्या साहित्य कृतीचे भाषांतर करताना त्याही भाषेचा अभिमान, त्याही भाषेचा आशयात्मक विचार, त्याही भाषेचे सांस्कृतिक संबंध आपल्याला विसरून चालत नाही. म्हणजेच साहित्याचे भाषांतर समृद्ध पद्धतीने करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. आणि हा वापर करताना किंवा साहित्याचे भाषांतर करताना विशेषतः मराठी या भाषेचे, या भाषेतील वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचे भाषांतर करताना अनेक प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात. यामुळे ललित साहित्यामध्ये येणारे कविता, नाटक, कादंबरी, कथा या साहित्य प्रकारांचा समावेश ललित साहित्यामध्ये होतो. यांचे भाषांतर करताना असंख्य अडचणी येतात. त्याविषयीचे विवेचन आपण करूया. सुरुवातीला कवितेचे भाषांतर. मराठी साहित्यात इतर कोणत्याही साहित्याचा भाषांतरात विचार करताना कवितेचे भाषांतर करणे ही अतिशय कठीण आणि अवघड गोष्ट आहे. कारण कवितेची भाषा ही इतर साहित्य कृतींच्या भाषेपेक्षा वेगळी असते. ती आत्मलक्षी व आत्मकेंद्री, व्यक्तिकेंद्री असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांना तिचे आकलन होत नाही. त्यामुळे लक्ष्य भाषेत नेमकेपणाने त्या कवितेचे भाषांतर शब्दबद्ध करणे ही सर्वात कठीण बाब असते. यासाठी सूक्ष्म संवेदनशीलता, लक्ष्य भाषेची अचूक निवड, योग्य छंद प्रकारांची निवड, सूचकता इत्यादी कौशल्य पणाला लावावी लागतात. अनेक वेळेला कवितेतील सौंदर्य भाव भाषांतरित कृतीमध्ये हरविण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कवितेचे भाषांतर हे नेहमीच अपुरे वाटते. त्यातून आपल्याला पुरेसे समाधान कधीच वाटू शकत नाही आणि वाटतही नसते. कारण कविता ही स्वची जाणीवपूर्वक होणारी अभिव्यक्ती असते. तिची स्वतःची अशी एक सामर्थ्यशाली भाषा असते. काळ कोणताही असो,
शैली कोणतीही असो, कवितेची अभिव्यक्ती सूचित अर्थ व्यक्त करणारी असते. कवितेला जे सांगायचे आहे आणि जे सांगायचे नाही ते दोन्हीही अर्थ कवितेच्या शब्दामध्ये सूचित असतात. त्यामुळे कविता आणि त्या कवितेतील शब्द ज्या संस्कृतीशी निगडीत आहेत त्या संस्कृतीच्या अर्थाच्या परंपरा भाषांतराच्या वेळी कार्य करीत असतात. या सर्वांचा शोध भाषांतरकाराला सुरुवातीला निश्चितपणाने घ्यावा लागतो. आपल्याला काही उदाहरणं कवितेच्या संदर्भामध्ये व्यक्त करून दाखवता येतील. मराठीतील दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी संत तुकारामांचे अभंग सेज तुका या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून इंग्रजीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. संत तुकारामांचा एक अभंग आहे. तू माऊलीहून मायमयाळ, चंद्राहुणी शीतल, पानियाहुणी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. याचे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी केलेले भाषांतर असे आहे. यू आर मोर लव्हिंग दॅन मदर, यू आर मोर कूलर दॅन मून, यू आर मोर yielding than water, you are roaring surge of love. आता हे भाषांतर आशयाच्या दृष्टीने समतुल्य जरूर आहे, परंतु केवळ वाच्यार्थाने कल्लोळ या शब्दामधील भावनिक आवाहकता रोअरिंग सर्ज या शब्दामध्ये पकडणे तितकेसे शक्य नाही. इतकेच नव्हे तर मराठीत असे कितीतरी शब्द आहेत ज्यांचा आशय इंग्रजीत पकडणे अशक्य आहे. अशा प्रकारे कवितेच्या भाषांतराच्या बाबतीत सांस्कृतिक व प्राकृतिक अडचणी उद्भवतात. म्हणून कवितेचे भाषांतर मुक्त असूच शकत नाही, तसेच ते विश्वसनीयही असू शकत नाही. अर्थात भाषांतर फार सुंदर केले तर ते अविश्वसनीय होते आणि फार विश्वसनीय केले तर ते असुंदर होते. ही गोष्ट कवितेच्या भाषांतराच्या संदर्भात लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर नाटकाचे भाषांतर. नाटक हा साहित्य प्रकार इतर साहित्य प्रकारांच्या पेक्षा वेगळा आहे, कारण नाटक ही दृक आणि श्राव्य असणारी कला आहे. एकाच वेळी आपण ते पाहू शकतो आणि ऐकू शकतो. त्यामुळे नाटकाचे लेखन प्रेक्षागृहात किंवा रंगमंचावर काही विशिष्ट प्रेक्षकांच्या पुढे सादर करण्यासाठी केले जाते. सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून नाटकाची संहिता लिहिली जाते. अभिनय, नेपथ्य व रंगभूषा इत्यादी घटकांनी ती जोडलेली असते. कविता आणि कादंबरी यांचे लेखन जसे व्यक्तिगत वाचनासाठी केले जाते तसे नाटकाचे केले जात नाही. त्यामुळे नाटकाचा घाट किंवा संघटनात्मक तत्वे व नाटकाची भाषा भाषांतरित करणाऱ्या भाषांतरकाराला समजून घ्यावी लागते. नाटकाची भाषा ही जर बोली भाषा असेल तर तिचा नाद, लय, ताल, स्वरबद्धता या वैशिष्ट्यांचा कलात्मक वापर नाटककाराने केलेला असतो. त्याचाही विचार भाषांतरकाराला करावा लागतो.
नाटक ज्या प्रेक्षकांच्या पुढे सादर करावयाचे असते त्यांना ते आपलेसे वाटणे गरजेचे असते. एखाद्या चांगल्या परकीय नाटकाचे आपल्या भाषेत भाषांतर करताना ही दक्षता मुख्यतः घ्यावी लागते. भाषांतरित नाटकांच्या परंपरेचा विचार करताना ही नाटके रूपांतरित झालेली दिसतात, कारण विशिष्ट प्रदेशातील सांस्कृतिक संदर्भ या बदलाच्या पाठीमागे कारणीभूत असतात. भाषांतरकारासमोर अनेकदा नाटकाचा आशय थोडक्यात देशी भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न नाटककाराने केलेला असतो आणि या अनुषंगाने नाटककार आपल्या कलाकृतीचे भाषांतर करीत असताना ते भाषांतर अचूक कसे होईल याही गोष्टीची जाणीव त्या भाषांतरकाराला ठेवावी लागते. उदाहरणार्थ, नाटकाच्या संदर्भातील जी नाटकाची शैली असते ती शैली ही विचार करण्यासारखी असते. या नाटकाच्या शैलीचे भाषांतर करताना भाषांतरकारासमोर ती एक मोठी अडचण असते. उदाहरणार्थ, सतीश आलेकर यांच्या महानिर्वाण या नाटकामध्ये कीर्तनाची शैली वापरलेली आहे. त्यामुळे या नाटकाचे इंग्रजी व फ्रेंच भाषेत भाषांतर करताना त्या देशामध्ये उपलब्ध नसलेल्या कीर्तनाची अडचण निर्माण होते. काही वेळा नाटकाचे भाषांतर करीत असताना भाषांतरकाराला सांस्कृतिक तडजोडीही कराव्या लागतात आणि या तडजोडी अतिशय विचित्र पद्धतीने केलेल्या असतात. कारण महानिर्वाण नाटकाचे इंग्रजी भाषांतर करताना गौरी देशपांडे यांनी सनातन हिंदू दहन विधीच्या वेळी गायल्या जाणाऱ्या ओव्यांच्या ऐवजी ख्रिस्ती धर्मातील पारंपरिक गीताचा वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे नाटकाच्या भाषांतरात ख्रिस्ती आशय हिंदू आशयापेक्षा विचित्र वाटतो. त्यामुळे नाटकाचे भाषांतर करीत असताना मला असं वाटतं की नाटक ज्या ठिकाणी सादर होणार आहे त्यांच्या बोलीभाषेत किंवा त्यांच्या बोलीभाषेशी निगडीत अशाच पद्धतीने नाटकाचे भाषांतर हे करावे लागते. कारण आपणाला उदाहरणच पाहिजे झाल्यास विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये दशावतार, कवाल्या, लावण्या इत्यादी शैलीचा वापर झालेला दिसतो. त्यामुळे अशा नाटकांच्या इंग्रजी भाषांतरात समतुल्य शैली वापरणे अशक्य वाटते. या पद्धतीने कोणत्याही ललित कलाकृतीचे भाषांतर करीत असताना भाषांतरकारासमोर आशयाच्या अंगाने, सांस्कृतिक अंगाने, भावार्थाच्या अंगाने, भावनिकतेच्या आवाहनाच्या अनुषंगाने खूप मोठी समस्या, खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात. याची जाणीव आपणाला ठेवून या पद्धतीचे भाषांतर हे करावे लागते. कारण ललित साहित्यात आपल्या भावनेला साथ घातलेली असते, आपल्या मनोरंजनाला साथ घातलेली असते. त्यामुळे ललित साहित्याचे भाषांतर करीत असताना त्या भाषांतरात ज्या मूळ लक्ष्य भाषेचे भाषांतर करावयाचे आहे त्यातील भावार्थ हरवता कामा नये
याच गोष्टीची जाणीव भाषांतरकाराला ठेवावी लागते. यानंतर या पद्धतीच्या भाषांतरात दुसरा प्रवाह आहे तो म्हणजे ललितेतर साहित्याचा. ललितेतर साहित्य हे विचार, भावना, बुद्धी, तर्क, अनुमान, निष्कर्ष या तत्वांच्यावरती आधारित असते. म्हणजे यामध्ये अचूकतेला जास्त महत्त्व असते. या क्षेत्रात ललितेतर साहित्याच्या क्षेत्रात न्यायालयीन भाषांतर, वृत्तपत्र क्षेत्रातील भाषांतर, शासकीय कामकाजाचे भाषांतर, धर्मग्रंथाचे भाषांतर, शैक्षणिक क्षेत्रातील भाषांतर, राष्ट्रातील संबंधाचे भाषांतर, नैसर्गिक शास्त्रांचे भाषांतर, सामाजिक शास्त्रांची भाषांतरे अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. म्हणजेच ललितेतर साहित्य आणि त्याचे भाषांतर हाही प्रांत खूपच व्यापक असल्याचे दिसून येते. परंतु आजच्या गतिमान जीवनात आपला अनेक घटकांशी संपर्क येत असल्यामुळे आपणाला या पद्धतीचेही भाषांतर करावे लागते. यात प्रामुख्याने शासकीय क्षेत्र महत्त्वाचे आहे. शासकीय कामकाजासाठी पत्रव्यवहार करावयाचा असल्यास, विशेषतः भिन्न भाषिक राज्यांशी पत्रव्यवहार करायचा असेल तर तो इंग्रजीतूनच करावा लागतो. परंतु बऱ्याचदा प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लोकांना इंग्रजी समजून घेताना अडचणी येतात. अलीकडे बँका आणि आयकर खाते यांच्यामधील अर्ज इंग्रजी भाषेसोबतच त्या प्रादेशिक भाषेतही छापलेले दिसून येतात. त्यामुळे अशा भाषांतराला ललितेतर साहित्याच्या भाषांतराचे एक वेगळे क्षेत्र म्हणून आज बघावे लागेल. यानंतर 2 नंबरचे क्षेत्र धर्मग्रंथ. धर्मग्रंथ हे भाषांतराचे खूप मोठे क्षेत्र आहे. माणसाला आवश्यक असणारे विचार व तत्वज्ञान धर्मग्रंथामध्ये असतात. परंतु त्यांची भाषा ही पुरातन काळातील असल्यामुळे त्याचे जगभरातील भाषांच्या मध्ये नव्याने भाषांतर होताना दिसते. उदाहरणार्थ, हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश अशा जगभरातील अनेक भाषांच्या मध्ये भाषांतरित झालेला आहे. त्यानंतर न्यायालय हे भाषांतराचे आणखीन एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. कित्येकदा खटला लढवणारा माणूस इंग्रजी जाणणारा नसतो. त्यावेळी वकिलाने केलेला युक्तिवाद त्याला समजावा यासाठी तो त्याच्या भाषेत भाषांतरित केला जातो. किंवा न्यायाधीश मराठी अथवा हिंदी समजू शकत नसेल तर खटल्यातील मजकूर इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केला जातो. उदाहरणार्थ, चंद्रकांत काकोडकर यांची श्यामा ही कादंबरी. या कादंबरीवरती अश्लीलतेचा आक्षेप घेण्यात आला आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये या कादंबरी विरोधात खटला दाखल करण्यात आला. तेव्हा कादंबरीतील नेमका कोणता मजकूर असलेला आहे हे न्यायाधीशांना समजावे म्हणून संपूर्ण कादंबरीच इंग्रजीत भाषांतरित करण्यात आली होती. यानंतर पुढचं क्षेत्र आहे सरकारी कार्यालय. जन्माचे व मृत्यूचे दाखले, 7/12चे उतारे, जातीचे प्रमाणपत्र यासारख्या सरकारी कार्यालयामधून मिळणाऱ्या दाखल्यांची भाषा बऱ्याचदा प्रादेशिक असते. त्यामुळे हे दाखले राज्याबाहेर पुरावे म्हणून सादर करावयाचे असल्यास त्याचे भाषांतर करावे लागते. विशेषतः ग्रामीण व शहरी असे 2 स्तर असल्याने
ग्रामीण भागातून आणलेले मराठीतील दाखले शहरामध्ये आल्यावर भाषांतरित स्वरूपात सादर करावे लागतात. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र. शिक्षण क्षेत्रातही भाषांतराचे प्रमाण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेले आहे. कारण इंग्रजीत शिकवला जाणारा एखादा विषय विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्याचे विद्यार्थ्याच्या मातृभाषेत भाषांतर करून द्यावे लागते. काही वेळा उत्तरपत्रिकाही त्या मातृभाषेत लिहिण्याची परवानगी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलेली असते. अलीकडे तर IAS सारख्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या किंवा या पातळीवरच्या परीक्षाही आपणाला आपल्या मातृभाषेतून देता येतात. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे राष्ट्रातील सांस्कृतिक संबंध. दोन राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी बैठका व भेटी होत असतात. पाश्चात्य देशात जाणारे आपले राजकीय नेते इंग्रजीत भाषण करतात आणि तिथला दुभाषी त्या देशाच्या भाषेत ते भाषांतरित करून श्रोत्यांना ऐकवतो. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस मॉस्कोला गेले त्यावेळी त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे हिंदीतून त्यांनी भाषण केले आणि तिथल्या दुभाषीने त्याचे रशियन भाषांतर करून श्रोत्यांना ऐकवले. एकंदरीत आपणाला ललित साहित्य आणि त्याचे भाषांतर आणि ललितेतर साहित्याचे भाषांतर या संबंधी असे म्हणता येईल की भाषांतराचा उपयोग त्या क्षेत्रानुसार कमी जास्त प्रमाणात असला तरी जग जवळ आणणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाषांतराशिवाय आपल्याला पर्याय नाही असे आग्रहाने म्हणावे लागेल. भाषांतराची विविध क्षेत्रे आजही टप्प्याटप्प्याने विकसित होत आहेत. या सर्व क्षेत्राचा विकास भाषांतर या संकल्पनेला उत्तरोत्तर वैश्विक बनवित राहील यात कोणतीही शंका मला वाटत नाही. त्यामुळे ललित आणि ललितेतर भाषांतराची क्षेत्रे ही व्यापक अर्थाने जागतिक ज्ञान क्षेत्रे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यामुळे ललित साहित्याचे भाषांतर आणि ललितेतर साहित्याचे भाषांतर या दोन्हीही साहित्यिक क्षेत्रात आज मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठी संधी या निमित्ताने आपल्यासमोर उभी आहे असे मला वाटते. आणि त्यामुळे या विषयाच्या विद्यार्थ्यांनी आपणाला आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये कौशल्य आत्मसात करून त्यातील बारकावे लक्षात घेऊन कृतीवरती भर देऊन भाषांतराचं वाढत जाणारं क्षेत्र आत्मसात करावं आणि आपला वैयक्तिक विकास त्याचबरोबर आपल्या देशाचा विकास, सांस्कृतिक क्षेत्राचा विकास, आपल्या देशाची संस्कृती इतर देशाच्या संस्कृतीशी कशी वेगळी आहे किंवा कशी मिळती जुळती आहे हा सांगण्याचा अट्टहास या निमित्ताने आपण पूर्ण करू शकतो. आणि भविष्यात एक समाजात चांगला नागरिक बनण्याची संधी या भाषांतरामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते असं मला या विवेचनाच्या संदर्भात निश्चितपणाने सांगावेसे वाटते. त्यामुळे ललित साहित्याचे भाषांतर आणि ललितेतर साहित्याचे भाषांतर ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सुवर्ण संधी आहे असेच म्हणावे लागेल.
धन्यवाद.